नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. मी 13 आणि 14 तारखेला कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला आहे, स्टेशनजवळ आहे. शनिवार आणि रविवार, शनिवारी 6 तास, सकाळी 9 ते 12, दुपारी 1 ते 4 आणि रविवारी पण 6 तास, सकाळी 9 ते 12, 1 ते 4. फंडामेंटल, टेक्निकल दोन्ही गोष्टी शिकवल्या जातील. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांनी 9699615507 9699615507 या नंबरवरच चौकशी करावी. कृपा करून व्हॉट्सअपला मेसेज टाकून चौकशी करू नका. मी स्पष्टपणे तुम्हाला सांगते आहे की प्रत्येकाला टायपिंग करून त्याची माहिती द्यायची, त्याला खूप वेळ जातो. त्याच्याऐवजी तुम्ही फोन करून चौकशी करा. आता आपण व्हिडिओकडे वळूया. आज डोजी प्रकारची कॅन्डल झाली होती. मार्केट अनिर्णित होतं आणि व्होलटाईल सुद्धा होतं. कराचीच्या मेन बिल्डिंगमध्ये आग लागल्यामुळे पाकिस्तानी मार्केट 2 तास बंद होतं. 12:30ला सुरू झालं. रेलटेलनी ₹1.85 एवढा डिव्हिडंड दिला. ICICI, कोटक, इंडसइंड, फेडरल या खाजगी बँका तेजीत, तर सरकारी बँका मंदीत होत्या. HDFC बँक सुद्धा मंदीत होती, पण रिलायन्सचा सपोर्ट होता. त्यामुळे खूप मार्केट कोसळलं असं नाही, पण मार्केट 150-200 पॉईंटच्या आसपास मंदीतच होतं. FMCGचे शेअर तेजीत होते, कारण खेड्यातून मागणी येते आहे असं FMCG कंपन्यांच्या व्यवस्थापनाने सांगितलं होतं. रेल्वे शेअरमध्ये तेजी होती. जपानमधल्या लोकांनी मात्र फॉरेन बॉन्ड्स विकले, कारण फेड बहुतेक इंटरेस्ट रेट कमी करेल. त्यामुळे बॉन्ड यील्ड कमी होईल आणि आत्ताही बॉन्ड यील्ड कमी होतच आहे. आज 4.30च्या लेवलला होतं. त्यामुळे जपानमधील लोकांनी 2 वर्षानंतर प्रथमच बॉन्डची विक्री केली. LICचा प्रीमियम 13.6% वाढला. APE 20.8% वाढला, तर रिटेल APE 12.7% वाढला. साकर हेल्थकेअरनी डोझियर हे प्रॉडक्ट निर्यात करायला सुरुवात केली, त्यामुळे शेअर तेजीत होता. GRM ओव्हरसीजनी जॉर्जियामध्ये विस्तार केला, त्यामुळे हाही शेअर तेजीत होता. GE पॉवरला NTPC कडून 1.87 कोटीची ऑर्डर मिळाली. वारी रिन्युएबलला 412.5 मेगावॅट सोलर प्रोजेक्ट राजस्थानमध्ये मिळालं. आणि पंजाब नॅशनल बँकेने PC ज्वेलरला 1 टाइम सेटलमेंट करायला मंजुरी दिली, त्यामुळे PC ज्वेलरचा शेअर तेजीत होता. ICICI प्रू यांचे पण अपडेट्स आले, तर न्यू बिझनेस प्रीमियम 23.5% वाढला. APE ॲन्युअल प्रीमियम इक्विव्हॅलंट 34.4% वाढला. जूनचा APE 17% वाढला, तर जूनमध्ये न्यू बिझनेस प्रीमियम
14% वाढला. अजमेरा रिॲलिटीची विक्री 36% वाढली. त्यांचं कलेक्शन 49% वाढलं. LNTला 10,000 ते 15,000 कोटींच्या दरम्यान मिडल ईस्टकडून सोलर प्लांटसाठी ऑर्डर मिळाली. टाटा मोटर्सची JLR होलसेल विक्री 5% वाढली, तर रिटेल विक्री 7% वाढली. नेस्लेनी ₹2.75 एवढा डिव्हिडंड दिला, म्हणजे दुसरा MRF सारखाच झाला. MRF ₹3 डिव्हिडंड देते. RVNL, IRFC, स्वान एनर्जी या सगळ्यामध्ये ब्लॉक डील झाले किंवा मोठे ट्रेड झाले. मान इंडस्ट्रीला आंतरराष्ट्रीय ऑइल आणि गॅस कंपनीकडून API लाईन पंपसाठी 1,850 कोटींची ऑर्डर मिळाली. शॅल्बीचा रिझल्ट लागला, तर शॅल्बीचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिनही कमी झालं. HDFC लाईफ यांचं प्रीमियम 8% वाढलं, APE 25.5% वाढलं, तर रिटेल APE 32% वाढलं. मॅक्स लाईफचं सुद्धा 6% प्रीमियम कमी झालं, तर त्यांचं APE जे होतं ते 7.6% झालं. SBI लाईफ यांचं प्रीमियम 22% झालं, APE 16.6% वाढलं आणि रिटेल प्रीमियम 18.3% वाढला. गोदरेज इंडस्ट्रीनी वल्लभ केमिकल युनिट 2 यांच्याबरोबर एक बिझनेस डील केला. त्यांचं एथोक्सिलिन प्लांट जो आहे, हा प्लांट ते 45 कोटीला खरेदी करणार आहेत आणि त्यामुळे त्यांना त्यांची टेक्नॉलॉजी सुद्धा मिळू शकते. म्हणून हा प्लांट घेण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. ICICI प्रूचं नेट बिझनेस प्रीमियम 23% वाढलं आहे. आज मार्केटला नव्याने कोणताही ट्रिगर नसल्यामुळे मार्केट डोजी होतं. सगळेच शेअर खूप वाढले आहेत. ठराविक शेअरमध्ये हालचाल दिसत होती. आता उद्या काय होत आहे ते पाहायला हवं आहे. आणि बरेच व्हॉल्यूमच्या मानाने आज मार्केटमध्ये कमी दिसले. कदाचित पाऊस भरपूर असल्यामुळे व्हॉल्यूम कमी असण्याची शक्यता आहे. तर उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये बघूया आपण नवीन काय घडत आहे. नमस्ते.